नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन। मी आज तुम्हाला एक जुनीच रेसिपी दाखवत आहे, मेथीचे कढी गोळे। पारंपरिकच रेसिपी आहे मेथीचे कढी गोळे, सगळ्यांना माहीतच आहे। दाखवते साहित्य काय काय पाहिजे ते। सर्वप्रथम आपण बघूया। मेथी छान स्वच्छ एक जुडी मेथी आहे, धुवून चिरून घ्यायची बारीक। त्याच्यानंतर जिरे, मोहरी, हिंग, डाळीचं पीठ, बेसन, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं लसूण आणि मीठ, फोडणीसाठी तेल आणि ताक लागेल। इथं आपल्याला एक 4 जणांसाठी करायची असली तर 1 अर्धा लिटर ताक भरपूर होते। आता सर्वप्रथम आपण मेथी आणि डाळीचं पीठ मिक्स करून घेऊया। त्यात सगळे मसाले टाकून दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे याच्यात आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, सगळं तिखट, लाल तिखट आवडत असेल तर टाका तुम्ही, नाही तर मग ऑप्शनल आहे। हिरवी मिरची टाकली तरी चालते। आणि डाळीचं पीठ याच्यात मिक्स करू असे याचे गोल गोल गोळे करून घ्यायचे। हळद वगैरे सगळं मसाले टाकून छानपैकी अशा पद्धतीने त्यात बेसन, सगळे मसाले, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची सगळं टाकून त्याचे असे गोल गोल गोळे। बेसन थोडं कमीच मिक्स करायचं, जास्त मिक्स केलं ते कडक होऊ शकतात। आणि हे आता वाफून घ्यायचे। सध्या बाजारामध्ये छान हिरवीगार मेथी येत आहे, त्यामुळे मेथीचे कढी गोळे एकदा करूनच बघा तुम्ही, खूप छान लागतात ते ज्वारीच्या भाकरीसोबत। आता आपण हे वाफून घेऊयात। या पद्धतीने ते गोळे सगळे ठेवून द्यायचे तेलाचा हात लावून आणि छान वाफ येऊ द्यायची। याच्यावर झाकण ठेवायचं। 10 मिनिटात छान शिजतात ते। कलर बघा किती छान आला, हिरवागार। सध्या ताजी ताजी मेथी येत आहे ना हिवाळ्यामध्ये, आणि आणि बिलकुल कडू नाही लागत आहे, खूप छान लागतात चवीला। तर या पद्धतीने तुम्ही वाफून घ्या। 10 मिनिटात ते वाफवल्या जातात आणि वाफवल्यानंतर आपण कढीची तयारी करू। आता कढी कशी करायची ते बघूया आपण। तर बाउलमध्ये ताक घ्यायचं, त्यात डाळीचं पीठ, बेसन आणि बाकी सगळे मसाले त्यात टाकायचे। या पद्धतीने आता आपलं ढवळून झालाय ताक, डाळीचं पीठ आणि ताक। आता फोडणीची तयारी करूया। तेल तापलंय इथं। जिरं आणि लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर आलं लसूण काही, कढीपत्ता, हिरवी मिरची, पुष्कळांना आलं लसूण आवडत नाही, हिंग, खूप छान लागतात हे कढी गोळे, बघू शकता तुम्ही। जर कढी ज्यांना आवडते त्यांना तर खूप आवडतील हे कढी गोळे। खमंग फोडणी बसली आहे, आणि आवडत असेल तर तुम्ही याच्यावर वरून तडका पण देऊ शकता, लाल मिरचीचा। ढवळत राहायची म्हणजे फुटत नाही। ढवळली की छान तिला एकसारखी एकसंत होते, ती चोपडी झाली पाहिजे ना कढी, अशी फुटल्यासारखी नको व्हायला, म्हणून असं ढवळत राहायचं। ढवळली की छान होते ती। आपली कढी जोपर्यंत उकळते तोपर्यंत आपले गोळे पण आता शिजायला लागले, ते बघूया आपण आता। हे बघा, शिजलेत आता गोळे। आता कढीला उकळी आली की गडे तसून द्यायचे गोळे आणि उकळून घ्यायचे गोळे टाकल्यानंतर। नुसते खायला इतके छान लागतात ते भातासोबत, खूप टेस्टी लागतात। त्या सगळे मसाले असतात त्यामुळे ते एकदम चवीला पण छान लागतात। उकळायला लागली आहे कढी, बघू शकता तुम्ही। हे अशी शिजलेले आहेत।
आपण तसे पण टाकू शकतो ते डायरेक्ट, पण फुटायची शक्यता असते. तर जे नवीन बनवतात त्यांनी वाफवून चाळणीत घेतलेले कधी चांगले, नाही तर कधी कधी ते कढी सोडल्याबरोबर फुटायला लागतात. असं नको व्हायला म्हणून आपण ते वाफवून घेतो. चाळणीमध्ये वाफवून घेतले की मग ते असे छान होतात. या पद्धतीने आपले कढी गोळे तयार झाले. तसे पण खायला छान लागतात ते भातासोबत. भातामध्ये कुस्करून त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी, ठेचा, शेंगदाण्याची चटणी, अतिशय चांगले लागतात हे कढी गोळे. खूप रुचकर. एकदा नक्की करून पहा आणि मला सांगा कसे झाले ते. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल. कढी गोळे कसे वाटले तुम्हाला तर.